गुड मॉर्निंग, सुप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये माणसाला अनेक अडचणी येतात आणि या अडचणीचा सामना कसा करावा हे आपल्याला प्रत्येकाला समजत नाही. मग या अडचणीचा सामना करत असताना माणसामध्ये महत्त्वाचे आहे ती एकाग्रता आणि मानसिक बळ. ज्याच्याकडे मानसिक बळ आहे तो व्यक्ती जगामध्ये कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावरती मात करू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न सतत सतावत असतो, तो म्हणजे अभ्यासात मन स्थिर राहत नाही. डोळ्यासमोर पुस्तक असते पण विचार भरकटत असतात. खरे तर बुद्धिमत्तेपेक्षाही एकाग्रता आणि मानसिक बळ हेच खरे यशाचे मूळ आधारस्तंभ आहे. ती गोष्ट आपण लक्षात घेऊया. वेळेचे नियोजन बघूया आपण. ज्या विद्यार्थ्यांनी वेळेचे मोड कळते तेच स्पर्धेत पुढे जातात. दिवसाचे 24 तास सर्वांनाच सारखे मिळतात, पण यशस्वी विद्यार्थी त्या 24 तासांचे नियोजन काटेकोरपणे करतात. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आधीच्या रात्री किंवा पहाटे उठल्यावर पहिली 5 मिनिटे काढून दिवसभरात कोणते विषय, काय अभ्यास करायचा, कोणत्या विषयाचं वाचन करायचं, कोणत्या विषयाच्या नोट्स काढायच्या याचं नियोजन करतात. आणि ज्यांना हे गमक कळलं त्यांना वेळेचं नियोजन जमलं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना की अभ्यासाची योग्य वेळ कोणती. प्रत्येकाची शरीरयष्टी आणि मानसिक तल्लखता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असते. पण संशोधन असे सांगते की पहाटेची वेळ ही स्मरणशक्ती आणि आठवण्यासाठी सर्वोत्तम असते. यावेळी मन शांत असते, आजूबाजूला गोंगाट नसतो आणि मेंदू विश्रांतीनंतर ताजातवाना होतो. ज्यांना पहाटे उठणे शक्य नसेल त्यांनी दिवसातील तो एक तास शोधावा जेव्हा त्याचे मन सर्वाधिक शांत आणि स्थिर असते आणि तोच वेळ सर्वात कठीण विषयासाठी राखून द्यावा. अभ्यासाची योग्य वेळ तुमच्या शरीरयष्टीनुसार, तुमच्या सवयीनुसार आहे, परंतु माझ्या मते अभ्यासाची वेळ ही पहाटेची असते. एकाग्रता मुलांमध्ये असं बरेच वेळ होतं की एकाग्रता ढासळते, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. आता कॉन्सन्ट्रेशन न होण्यामागची कारणं काय असतील तर बघा, आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडिया हे एकाग्रतेचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. दर काही मिनिटांनी येणारं नोटिफिकेशन मनाला सतत विचलित करत राहतं. यावर उपाय म्हणजे अभ्यासाच्या वेळेत मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा. तो मोबाईल फ्लाईट मोडवरती टाकलेला असावा. म्हणजे याला आपण म्हणतो विमानात बसा. तुम्ही कशात बसा? विमानात बसा म्हणजे काय, फ्लाईट मोडला मोबाईल टाका आणि आपल्या अभ्यासावरती लक्ष द्या. कारण बघा, सतत पाहणारे जे रील्स आहेत, आपण अगदीच सेकंदामध्ये रील्स जाते, परत सेकंदात रील्स, आणि या रील्समुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. म्हणून इन्स्टा असेल, व्हॉट्सअपचे स्टेटस असतील, रील्स असतील, हे जरा पाहणं थोडंसं कमी करा. म्हणजे बऱ्यापैकी 99% कमीच करून टाका. वाचन एकाग्रतेसाठी का महत्त्वाचं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एकाग्रता वाढवायची, वाचन केलं पाहिजे. नियमित वाचन ही एकाग्रता वाढवण्याची सर्वात प्रभावी सवय. जेव्हा आपण एखादे पुस्तक किंवा लेख वाचतो तेव्हा मनाला सतत एका ओळीपासून दुसऱ्या ओळीकडे, एका विचारापासून दुसऱ्या विचाराकडे सराव करत असतो. हा सराव हळूहळू मनाची भरकटण्याची सवय कमी करतो आणि एका विषयावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करतो. म्हणूनच अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य वाचनाची सवय, मग ते वृत्तपत्र असेल, एखादा ग्रंथ असेल, एखादे समाजसुधारक असेल, एखाद्याच्या जीवनाची स्टोरी असेल, हे वाचा तुम्ही. अवांतर वाचन फार गरजेचं आहे एकाग्रता वाढवण्यासाठी. मानसिक बळ कसे वाढवाल आता प्रश्न पडतो. मानसिक बळ कसं वाढवायचं? मानसिक म्हणजे सायकोलॉजी फिट कसं व्हायचं? मानसिक बळ म्हणजे अपयश आले तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद. ही ताकद एका रात्रीत निर्माण होत नाही, ती रोजच्या सरावातून तयार होते. रोज स्वतःशी सकारात्मक संवाद साधावा. मी करू शकतो, आय कॅन डू इट. हो, मी करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी करून दाखवणार, ही गोष्ट मला जमेल, असं ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्हली बोलचाल त्याच वेळेस त्या गोष्टी तुम्हाला सहज करता येतील. दीर्घ श्वसनाचा सराव करा, काही मिनिटांचे ध्यान करा, मन शांत ठेवा. आपला इनेल आणि एक्सेल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यासाठी तुम्ही श्री रविशंकरजी यांचे योगक्रिया, सुदर्शन क्रिया याचा अभ्यास करावा. हे सर्व तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार तुम्हाला अगदी मोफत आणि काही खूप म्हणजे आयुष्यभर पुरेल असं त्या ठिकाणी देतं. म्हणून माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलामुलींनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम केला पाहिजे. याच्यातून आपल्याला जीवनाला सगळ्या गोष्टी मिळतात. शेवटी एक विचार, एकाग्रता आणि मानसिक बळ हे नैसर्गिक गुण नसून सरावाने कमावलेलं कौशल्य. हे सरावानेच मानसिक बळ आपलं वाढणार आहे. योग्य वेळेचं नियोजन, नियमित वाचन, मनाला शांत ठेवण्याचा सराव, या 3 गोष्टी एकत्रित आल्या की यशाचा मार्ग आपोआप सुकरतो. आजपासून एक लहान पाऊल उचला. रोज ठराविक वेळ वाचनासाठी, ठराविक वेळ ध्यानासाठी,
ठराविक वेळ योग साधनेसाठी देऊया आणि आपलं आयुष्य कणकर सुकर करूया. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास हा जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. तो तुम्ही प्रॉपर पद्धतीने करावा. काही अडचण असेल तर निश्चितच आमच्या शिवराज करिअर अकॅडमीला तुम्ही भेट द्यावी.